होते बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो, साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्त्वाची ठरली। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर, त्याचबरोबर थार गाडी, ट्रॅक्टर, टू व्हीलर अशी मोठी बक्षिसं त्या ठिकाणी लावली होती आणि एक शेतकरी 10-15 लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं, तो फॉर्च्युनर जिंकला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता। हा देखील इतिहास होता। श्वानांची शर्यत होती, म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र, अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या आणि चंद्रहार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल। आणि आज बक्षीस समारंभ होता। मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालंय, जे विजेते आहेत, त्यांचं अभिनंदन करतो। महत्वाचं आहे। अजित पवारांचं असं म्हणणं आहे की वन खात्यानं असं कळवलंय की हे बिबटे काही जंगलातले नाही आहेत, त्यांची पैदाशी उसांमध्येच झालेली आहे। नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली। अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो। त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, शिरूर असेल, पारनेर असेल, अहिल्यानगर असेल, या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोक भयभीत झालेले आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत। त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे, घराकडे, या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे। ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं, यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे। तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालंय, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग, पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे, पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर या बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी करणे, अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले। त्याचबरोबर पिंजरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे देखील झालंय आणि रेस्क्यू सेंटर जे आहे ते वाढवणं, याच्यावर देखील निर्णय झालेला आहे। आणि मला वाटतं की ही जी काही टीम आहे, फॉरेस्टची टीम, त्याला बेशुद्ध करण्याचं, ट्रँग्युलाइज करण्याचं जी काही प्रक्रिया आहे, यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर आणि जी काही यंत्रणा आहे ती उभी करण्याचा निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर बिबट्या शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये टाकण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील मागणी करण्याचा निर्णय झालेला आहे, जेणेकरून त्या भागामध्ये बिबट्याची दहशत संपून जाईल आणि त्यांना पूर्णपणे जे काही रेस्क्यू सेंटर आहेत, जे आता तिथं त्याची कॅपॅसिटी कमी आहे, परंतु ती कॅपॅसिटी वाढवणं हे याच्यावर निर्णय झाला आहे आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते शासन करेल। लोकांचा जीव बिलकुल महत्त्वाचा आहे, लोकांचा जीव वाचवणं याला प्राधान्य शासन देईल। ठाणे महानगरपालिकेमधनं बीएसईबीची जे घर प्रकल्प आहे त्यामध्ये मुद्रांक शुल्कमध्ये अधिभार सवलत जाहीर केलेली आहे। जवळपास 6,343 गरीब कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे। बीएसईबीची घरं जी ठाण्यातली आहेत 6-7 हजार, त्यांना 1% स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती, परंतु निर्णय घेतलेला आहे की आता त्यांना फक्त जवळ 56,000 ते 1,34,000 पर्यंत ती रक्कम होत होती, पण आता फक्त 100 रुपयामध्ये त्यांना हे रजिस्ट्रेशन होणार आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा फायदा सर्वसामान्य बीएसईबीमध्ये
घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. सगळे जे रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही बैठक घेतलात, अधिकाऱ्यांनाही ब्रिज बाबत नेमका कामाला ह्या गती कशा MMR मधल्या जे काही फ्लायओव्हर आहेत, ROB आहेत, रस्ते आहेत, मग ते BMCचे आहेत, MMRDAचे आहेत, MSRDCचे आहेत, या सर्व जे रस्ते आणि फ्लायओव्हर आहेत, हे फ्लायओव्हर वर जे काही खड्डे आणि पावसामुळे जी काही त्याच्यावर जी काही प्रक्रिया करणं आवश्यक आहे रिसर्फेसिंगची, ही युद्ध पातळीवर रिसर्फेसिंग करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ताबडतोबीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी एंडपर्यंत कंप्लीट हे फ्लायओव्हर, ROB आणि रस्ते स्मूथ झाले पाहिजे, रिसर्फेसिंगचं काम पूर्ण झालं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एक मॉनिटरिंग सिस्टीम, एक कक्ष देखील या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून याच्यावर देखरेख करेल आणि क्वालिटीचं काम या ठिकाणी होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आणलं जात आहे भारतात. जे महायुतीमधले जे इतर पक्षांचे कार्यकर्ते ते फोडले जात आहेत, त्याच्यामुळे ही नाराजी होती का? नेमकं काय झालं? नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे. आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत, शिवसेना भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये. प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता. आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी. अनमोल बिश्नोई प्रकरणात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जात आहे. मुख्यमंत्री आणि आमची चर्चा झाली, बाबा सिद्दीकी प्रकरणातील अतिशय व्यवस्थित चर्चा झाली. बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जात आहे. कसं पाहता? प्रत्यारोप मोठं आहे हे. खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची हत्या ही खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे, दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काय हत्या, पोलीस त्याचा तपास करतायत, गृह विभाग तपास करतायत, मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहे. त्यामुळे त्याचे मारेकरी जे आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची हत्या केली आहे त्यांना सजा झाली पाहिजे. सर पीएम मोदी और अमित शाह दोनों ने इस बात को कहा है कि जिस तरह से बाहर के गैंगस्टर्स हैं उन्हें वापस लाया जाएगा, ऐसे में अनमोल बिश्नोई को भारत वापस लाना एक बड़ी प्रक्रिया है भारत सरकार की तरफ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और गृह मंत्री अमित भाई ये देश का दुश्मन कोई भी हो उसको छोड़ेंगे नहीं. पाकिस्तान को भी ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जिन्होंने पहलगाम का हमला किया है उनको भी मुंह तोड़ जवाब दिया है, घर में घुसकर मारने का काम किया है. ये नया भारत है, इसलिए इस देश में हमारे किसी भी राज्य में ऐसी कोई भी दुर्घटना हो तो आरोपी कोई भी हो, कहीं भी हो, उसको ढूंढ कर लाने का काम सरकार करेगी. सर आपकी आपकी तरफ से बहिष्कार डाला गया था.